आपलं नेतृत्व करणारा राजा आपल्याला चांगला असला पाहिजे। 43 दिवस झाले हे आंदोलन चालू आहे। बच्चूभाऊ कडूंचं सन्माननीय 6 दिवस झाले आंदोलन चालू आहे। महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन चालू आहे। तर यांच्या कानावर कोणी घालत नाही का? यांचे कान बैरे हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे की हे नेमकं युती सरकार नाही म्हणायचं इथून पुढं। हे सरकार कोणतं? हे आंदोलन सरकार। कारण याला हे म्हटल्याशिवाय दुसरं काही उत्तर मला पाहायला सापडत नाही। हे श्रवण करणाऱ्या लोकांना सुद्धा या शासनाचा हसू आल्याशिवाय राहणार नाही। कोणत्या मशनी जे इथं आलेले आहे ना, या सुद्धा एक दिवस त्या कुठं जातील पता लागणार नाही। म्हणजे त्या गंगेमध्ये हे ओढ जरी तुम्हाला दिसत असेल ना, तर हे ओढ त्या गंगेमध्ये ज्यावेळेस मिसळत त्यावेळेस तो समुद्र झाल्याशिवाय राहणार नाही। 43वा दिवस सर्व आंदोलन करते पेरणीचा वगैरे सर्व कार्यक्रम आपला बाजूला ठेवून ऊन वारा पावसाचा विचार न करताना आंदोलनच आपलं ध्येय आहे असं जणू काही समजा लागलेले असं आपल्याला पाहायला सापडतं। कारण आपलं शास्त्र सांगतं, सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या व्यक्तीला जिथं राहायचं तर राहण्याचं ठिकाण शास्त्राने सांगितलं की जिथं आपल्याला वास्तव्य करायचं। ध्वनिको श्रोत्रियो राजा हा नदी ही वैद्यश्च पंचमहा पंच यत्र न विद्यन्ते तत्र वासम न कार्येत। कारण जिथं आपल्याला राहायचं तिथं श्रीमंत माणसं आजूबाजूला असले पाहिजे, एखादा विद्वान माणूस आपल्या आजूबाजूला असला पाहिजे, वाहती नदी असली पाहिजे। चौथा मुद्दा सांगितला की जर एखादा रोग आपल्याला झाला, त्याचं निदान जर लागायचं असेल तर याच्याकरता आपल्याला एखादा व्यवस्थित वैद्य असला पाहिजे। आणि 5वा महत्वाचा मुद्दा सांगितला, आपलं नेतृत्व करणारा राजा आपल्याला चांगला असला पाहिजे। मला हा प्रश्न पडला, या 5 गोष्टी जिथं आहे, ज्या धर्माच्या संस्कृतीच्या नावाने आपण आलो, त्याचं नेतृत्व आपण जर करत असेल आणि शास्त्राने आपल्याला जर सांगितलं असेल की धनिको श्रोत्रियो राजा हा नदी ही वैद्यश्च पंचमहा, त्यापैकी आम्हाला असा प्रश्न पडला की जिथं राजा राहतो तिथं आम्ही राहिलो पाहिजे असं शास्त्र सांगतं। प्रश्न आम्हाला हा पडलेला आहे की आम्हीच राजाच्या नेतृत्वाच्या बाहेर राहत होतो काय, का राजा आमच्या नेतृत्वाच्या बाहेर मला असं वाटतं कुठंतरी नेतृत्व करतो, हे आमच्या काही लक्षात यायला तयार नाही। 43 दिवस झाले हे आंदोलन चालू आहे। बच्चूभाऊ कडूंचं सन्माननीय 6 दिवस झाले आंदोलन चालू आहे। महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन चालू आहे। मग यांच्या कानावर कोणी घालत नाही का? यांचे कान बैरे हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। कारण तुकारामशी वैराग्य म्हटलं की इथं सर्व आंदोलकांना विचारा, तुकाराम महाराजचं स्मरण होतं। भक्ती म्हणलं की नामदेवरायाचं स्मरण होतं। शांती म्हणलं की एकनाथ महाराजचं स्मरण होतं। आणि ज्ञान म्हणलं की ज्ञानेश्वर महाराजचं स्मरण जसं होतं, शब्दात जसा अर्थ, पदाच्या ठिकाणी अर्थाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य असतं। हेच मला प्रश्न पडला की हे नेमकं युती सरकार नाही म्हणायचं इथून पुढं, असा आम्हाला प्रश्न पडला। हे सरकार कोणतं? हे आंदोलन सरकार। कारण याला हे म्हटल्याशिवाय दुसरं काही उत्तर मला पाहायला सापडत नाही। कारण एवढे मोठे आंदोलन, त्याची दक्षता खरं तर आतापर्यंत शासनापर्यंत जायला पाहिजे होते। एखादं सरांनी सांगितल्याप्रमाणे मंत्री, त्यांचं प्रशासन आमच्यापर्यंत यायला पाहिजे होतं। कारण आम्ही इथं फुकट बसलेलो नाही। 50 लाख रुपयाच्या जमिनी 12 जर जात असेल तर अन्य हे श्रवण करणाऱ्या लोकांना सुद्धा या शासनाचा हसू आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून वर्तमान सरकार, मायबाप सरकार, आमची तुम्हाला आता कळकळीची विनंती आहे की आमच्या यदमनसा तद्वाचम यद्वाचम तत्क्रियाम, मनातली गोष्ट आमच्या कृतीत यायला तुम्ही भाग पाडू नका। जर कृतीत आली, त्या तुमच्या साहेबांनी कोणत्या मशनी जे इथं आलेले आहे ना, ह्या सुद्धा एक दिवस या कुठं जातील पता लागणार नाही, याची दक्षता आपण घ्या, एवढीच तुम्हाला विनंती करतो। बाकी हे आंदोलन थांबणार नाही, हे वेग धारण करणारे अख्खा महाराष्ट्र पेटून त्या आंदोलनात हे आंदोलन, म्हणजे त्या गंगेमध्ये हे ओढ जरी तुम्हाला दिसत असेल ना,
तर हे ओढ त्या गंगेमध्ये ज्यावेळेस मिसळल त्यावेळेस तो समुद्र झाल्याशिवाय राहणार नाही. सरकार हे ध्यानात घ्या. एवढंच सांगतो, माझे 2 शब्द पुरे करतो.